जय महाराष्ट्र आरबी मराठी संवादमध्ये आपल्या सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत की ज्ञानदान जे शिक्षण क्षेत्र आहे त्या शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून कुठेतरी एक चांगली बातमी आणि शासनापर्यंत काही संदेश या ठिकाणी प्राप्त व्हावेत आणि शिक्षणाचा सुद्धा या ठिकाणी दर्जा वाढावा. काय काय सुविधा या ठिकाणी शासन शिक्षण स्तराच्या माध्यमातून या ठिकाणी देत आहे, कोणकोणत्या स्कीम या ठिकाणी देत आहे, त्याचा सखोल माहिती या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून या बातमीच्या माध्यमातून एक सकारात्मक विषयाला धरून ही बातमी आम्ही या ठिकाणी कव्हर करतोय. आज आपण आलेलो आहोत की चिखली तालुक्यातील मंगरुळ नवघर या गावामध्ये आपण आहोत. जिल्हा परिषद शाळेचे जे प्राचार्य आहेत ते आपल्या सोबत आहेत. नुकतीच या ठिकाणी शाळेला प्रारंभ झालेला आहे आणि विविध विषय आहेत शिक्षण क्षेत्रासंदर्भामध्ये. विविध गुरुजन वर्गांचे काही विषय आहेत, ते विषय सुद्धा या ठिकाणी सरांकडून आपण माहिती घेणार आहोत की कशा पद्धतीनं जी कसरत या ठिकाणी गुरुजन वर्गांना करावी लागते विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये या ठिकाणी ज्ञानदान देण्यासाठी कशा पद्धतीनं या ठिकाणी कमतरता काय आहे, कोणकोणत्या उणिवा आहेत, हे आम्ही या ठिकाणी बातमीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत या ठिकाणी स्वागत सुस्वागत. आज या ठिकाणी जी जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण कार्य करताय, किती वर्षापासून करताय? सर, मला या ठिकाणी 25 पेक्षा अधिक वर्ष या ठिकाणी झालेली आहेत. अच्छा. सलग 20 वर्षापूर्वी 92 ते 2012 पर्यंत मध्यंतरी काही दिवस बदलून जाऊन पुन्हा गावाच्या प्रेमापोटी गावकऱ्यांच्या सहकार्याने पुन्हा या ठिकाणी यावं लागलं आणि आता कोरोनाच्या काळापासून 2020 पासून 4 वर्ष पुन्हा होत आहेत या ठिकाणी आलेलो आहे. नुकतंच शाळेला या ठिकाणी प्रारंभ झाला नाही, शाळा उघडलेली आहे. जिल्हा परिषदच्या शाळेकडे बघण्याचा या ठिकाणी जो उद्दिष्ट आहे तो लोकांचा वेगळा आहे, कारण की संस्थेकडे प्रायव्हेट जी शाळा आहे त्या शाळेकडे कल जास्त आहे. त्या संदर्भामध्ये आपले मनोगत काय व्यक्त करणार? सर, लोक भौतिक सुविधाला प्रगती समजायला लागली, हे दुर्दैव. भौतिक सुविधा म्हणजे शिक्षण नाही, तर त्या ठिकाणचे शिक्षक कसे आहेत, ते कसे शिकवतात आणि शिकवण्याबरोबर ते त्यांच्यामध्ये माणुसकी किती विकसित करतात, त्यांच्या कलागुणांचा कसा विकास करतात, त्यांच्यामध्ये माणुसकी भरतात का, हे फार महत्त्वाचं आहे. शिक्षणाबरोबर जर मानवता जर त्यांच्यामध्ये घडल्या गेली नाही तर ते शिक्षण खूप कामाचं ठरू शकतं. म्हणून आमच्या ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत या दर्जेदार आणि 1 नंबरच्या आहेत. मी पूर्वी म्हणत होतो, आजही म्हणतो, उद्या म्हणेल, कारण जिल्हा परिषदमध्ये दर्जेदार शिक्षक आहेत जे चांगल्या प्रकारचे चांगल्या शिक्षण संस्थेमधून चांगल्या शिस्तीमध्ये शिक्षण घेऊन कोणत्याही प्रकारचं डोनेशन पैसा न देता या ठिकाणी परीक्षेच्या माध्यमातून लागलेले आहेत आणि त्यामुळे ते चांगल्या प्रकारचं दर्जेदार शिक्षण या ठिकाणी देतात. भौतिक सुविधा आमच्याकडे कदाचित नसतील, परंतु हे बाकीचे जे सर्व गोष्टी आहेत त्या आमच्या जेवढ्या मला वाटतं दुसरीकडे नसतील असं मला वाटतं. आणि आम्ही सर्वच शिक्षक सर्वच विद्यार्थी घडवतो ना. आमच्याकडे 0 मार्कावालाही आमच्याकडे आहे, 85 वालाही आमच्याकडे आहे. आम्हाला त्या सर्वांनाच घडवावं लागतं. अदर शाळा ज्या आहेत त्यांचं नावलौकिक होत असेल कदाचित, ते निवडक विद्यार्थी घेतात, 85% वाले घेतात आणि 100% निकाल लावतात. त्यांचं विशेष काय? आमच्याकडे जे कधी शाळेत येत नाहीत, रोज मजुरीला जावं लागतं, काहीला आई वडील नाहीत, गोरगरीब आहेत, असे मुलं आमच्याकडे येतात. त्यांना कधी पुस्तकं नसतात, कधी लाईन नसते, कधी आता त्यामधल्या काळामध्ये मुलांना मोबाईलवर शिकायचं होतं. आमच्या मुलांकडे, गरिबांच्या मुलांकडे कुठले मोबाईल होते, परंतु तरी सुद्धा आम्ही 100% निकाल त्यांच्यापर्यंत लावण्याचा प्रयत्न करतो आणि 2 वर्ष आम्ही 100% निकाल लावला. कोरोनाच्या काळामध्ये कशी परिस्थिती होती नेमकी शाळेची? सर, कोरोनाच्या काळामध्ये परिस्थिती जरी वाईट होती, परंतु आमचे मुलं मात्र नित्य नियमानं मास्क घालून येत होते. नाही, पण आपल्याला तारावरची कसरत करावी लागते शिक्षणाच्या संदर्भात. खूप. आता इकडून आम्हाला त्यांना शिकवायचं होतं, ऑनलाईन शिक्षण द्यायचं होतं आणि तिकडे त्यांच्याकडे मोबाईल नव्हते. मग आता याच्यामध्ये काय करायचं, तर कधी कोणा शिक्षक आपले मोबाईल द्यायचे आणि त्याच्यावर पाहून कधी आम्ही आमच्या प्रत्येक वर्गामध्ये टीव्ही लावला. त्या बऱ्याच टीव्हीवर सुद्धा आम्ही
त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांना शिकवलं, प्रयत्न केलेत, यश आलं, बरेच मुलं चांगले झालेत. त्यामध्ये नुकसान झालं विद्यार्थ्यांचं, शाळांचं, हे नाकारता येणार नाही, 100% ते झालेलंच आहे. परंतु त्यातही आम्ही खूप धडपडीने प्रयत्न केले, लोकांनी सहकार्य केलं आणि मुलं शिकली. बरं, लोक वर्गणीच्या माध्यमातून या शाळेमध्ये काय काय या ठिकाणी सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत? सर, मी आमच्या सर्व शिक्षकांचा या ठिकाणी नामोल्लेख करणं वेळ जाईल. गाडेकर सर असतील, वाया सर, हे सर्वच मंडळी आमची, मी जेव्हा या ठिकाणी आलो तेव्हा या ठिकाणची परिस्थिती जरा थोडी डबघाईस आलेली होती. आम्ही विडा उचलला म्हणायचा चंग बांधला आणि लोकांचा आमच्यावर असणारा विश्वास, लोकवर्गणीच्या माध्यमातून आम्ही सर्व शाळेचं हे जे फ्लोरिंग आम्ही केलं, ज्या सर्व शाळांचे दरवाजे खिडक्या आम्ही लावले, 2-3 शाळांचे 3 पत्र आम्ही बदलले, नवे साहेब एक खोली, स्लॅबची खोली आम्ही लोकवर्गणीतून गावकऱ्यांचं सहकार्यानं बांधलं, जिची किंमत आज 11.5 लाख रुपये आहे. ह्या सर्व गोष्टी प्रत्येक वर्गामध्ये जो टीव्ही आहे, काही ग्रामपंचायतनं दिला, काही गावकऱ्यांनी दिला, काही सेवानिवृत्त शिक्षकांनी शाळेला भेट म्हणून दिली. त्यातून प्रत्येक वर्गामध्ये जे आहे टीव्ही लावलेले आहेत, ग्रीन बोर्ड आहे, ते ग्रीन बोर्ड सरनाईक साहेबांच्या मदतीनं, काही शिक्षकांच्या मदतीनं, काही गावकऱ्यांच्या मदतीनं, कोणाच्या आठवणीतून त्यांनी दिलेले, कधी वाढदिवसाच्या निमित्तानं, हे सर्व करत हे सर्व जे दिसतं साहेब, हे सर्व गावकऱ्यांच्या आणि शिक्षकांच्या मदतीनं झालं. यामध्ये ग्रामपंचायतचाही खूप मोठा वाटा आहे. त्यांनी ज्या गोष्टी महत्वाच्या होत्या त्या आम्हाला दिल्या. मात्र की लाईन नव्हती, लाईन दिली, पाण्याची टाकी नव्हती, पाणी दिलं, आरो वॉटर सिस्टीम दिली, शौचालय दिलं, जिल्हा परिषदनं आम्हाला 3 खोल्या बांधून दिल्या. शेवटी हे आमच्या शिक्षकांच्या इच्छाशक्तीवर आहे. आम्ही त्यांच्याकडे मागितल्यानंतर त्यांनी दिलं. अजूनही खूप गोष्टी करण्यासारख्या, खूप करावं लागणार आहे. खासदार साहेबांनी आम्हाला या ठिकाणी गट्टू नव्हते, मागच्या वर्षी गट्टू दिले. मनीषाताई पवार या जिल्हा परिषद अध्यक्षा होत्या, त्या आमच्या शाळेच्या विद्यार्थिनी होत्या, त्यांनी 3 खोल्या आम्हाला बांधून दिल्या. आमदारताईनं वारंवार येऊन आम्हाला 2 मुलींसाठी शौचालय दिली. या सर्व लोकप्रतिनिधींनी सुद्धा आमच्यावर प्रेम केलं, गावकऱ्यांनी प्रेम केलं आणि आम्ही करत राहिलो. लोक आमच्या सोबत येत गेले आणि जे 4 वर्षापूर्वीचं भयावह चित्र होतं, हे भयावह चित्र बदलून आज एक चांगल्या प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे. हे सर्व करत असताना अजूनही शैक्षणिक कार्याच्या संदर्भात जर मला तुम्ही एक प्रश्न विचारला तर ज्या ठिकाणी आज NMNS परीक्षेमध्ये आमच्या शाळेतले 37 पैकी 17 विद्यार्थी पास झालेले, 46% निकाल NMNS परीक्षेमध्ये लागला आणि तो तालुक्यातून पहिला आहे. स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये सुद्धा तसंच 5व्या वर्गाच्या परीक्षेचा निकाल हा 100% आहे. 8व्या वर्गाच्या परीक्षेचे 8 मुलं पास झाले. हे सर्व शिक्षकांच्या मेहनतीचं फळ आहे आणि गावकऱ्यांचं प्रेरणा आहे, गावकऱ्यांचं सहकार्य आहे आणि त्यामुळं ही जी पटसंख्या आहे, ही कमी होणारी पटसंख्या आता आमची वाढलेली आहे. आणि काही तुम्ही गावकऱ्यांपुढे प्रश्न मांडला तर गावकरी आमचे सोडवतात. ही जमेची बाजू आमची आहे. कार्यालयानं आम्हाला सर्व गोष्टी आम्ही मागितल्याबरोबर ते आम्हाला देतात. काही गोष्टी आमच्या आवाकाच्या बाहेरच्या असतात, आम्ही नाही करू शकत, त्या लोकप्रतिनिधींकडून सोडवणूक करण्याचा आमचा प्रयत्न आहे, आमची धडपड आहे. त्या आमच्या काही राहिलेल्या गोष्टी पूर्णत्वास जातील अशा प्रकारच्या आम्हाला हे आशा आहे, अपेक्षा आहे. ह्या सर्व गोष्टी आहेत. अजून ज्या लहान लहान गोष्टी, वृक्षारोपण असेल, ज्या आता जी झाडं झुडपं दिसतात, हे मुलांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिलेले, शिक्षकांनी वाढदिवसानिमित्त दिलेल्या कुंड्या, झाडं, फुलझाडं, लावलेली झाडं, हे सर्व हे विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी हे सर्व केलेलं आहे. आणि ही रंगकाम असेल, रंगकाम ही एवढी मोठी शाळा रंगरंगोटी केली, ही सर्व शिक्षक आणि गावकऱ्यांचं सहकार्यातून झालं. हे एवढं सर्व करण्यासाठी एका दुसऱ्याच्या कोणाचं येणं होत नसतं. परंतु शासनाकडं माझी अशी विनंती की ज्या लोकवर्गणीतून किंवा गावकऱ्यांच्या आमच्याकडून ज्या होत नाही त्या गोष्टी शासनानं
धोरणात्मक निर्णय घेऊन काही गोष्टी केल्या पाहिजेत की आम्हाला जर मागितल्याबरोबर जे पाहिजे ते जर दिलं किंवा आम्हाला हे अमुक एक गोष्ट अशी पाहिजे किंवा आम्हाला आता आमच्याकडे कला कार्यानुभव क्रीडा विषय आहे हा पण शिक्षक नाही right. ते दिले पाहिजेत हो. कारण मध्यंतरी क्रीडा शिक्षक भरत होते सुरुवातीला, आता क्रीडा शिक्षक भरत नाहीत. मग क्रीडा विकास कसा करणार? तो खालच्या स्तरापासूनच होत असतो. मग क्रीडा शिक्षक नेमले पाहिजेत, चित्रकला शिक्षक नेमले पाहिजेत, संगीत शिक्षक नेमले पाहिजेत, ज्या माध्यमातून कलागुणांचा विकास होऊ शकतो. परंतु ते आज नाही. शासनानं याकडे लक्ष द्यावं अशा प्रकारची विनंती शासनाला तुमच्या माध्यमातून, आपल्या वाहिनीच्या माध्यमातून मी करतो. सर, या ठिकाणी आपण आयुष्यामध्ये जे सर्व्हिस या ठिकाणी आपण जी केलेली आहे, जे कार्य या ठिकाणी ज्ञान घेण्याची या ठिकाणी करतायत, एखादा जीवनातला तुमचा अविस्मरणीय क्षण काय सांगणार आमच्या दर्शकांसाठी? खूप प्रसंग आहेत. नाही, एखादा तरी. या गावामध्ये आदरणीय हरिभक्तपरायण टेंग सर कार्य करत असताना, आम्ही सोबत असताना या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात केली. अच्छा. त्याला आज 30 वर्ष पूर्ण होते. हे आमच्या जीवनातलं एक महत् भाग्याचं कार्य. आणि प्रसंग म्हणाल तर आणि कबड्डीचे सामने भरवले, व्हॉलीबॉलचे सामने या ठिकाणी भरवले. सर्व गावकरी आम्ही या ठिकाणी माझ्यासोबत खेळले, आम्ही या ठिकाणी सोबत खेळलो. एकदा तर अनेकदा असे प्रसंग आले की अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन चालू असताना पाऊस आला, हो, वारं वादळ आलं. पण अशाही वेळेत न डगमगता गावकऱ्यांच्या सहकार्यानं ते सुद्धा कार्यक्रम पार पाडले. एकदा फार मोठा ऍक्सिडेंट झाला. त्या ऍक्सिडेंटमध्ये सर्वजण परमेश्वराच्या कृपेनं वाचलो. हा फार मोठा प्रसंग आहे. या गावामध्ये तो तुम्ही विचारलेला माझ्या जीवनातला प्रसंग. मित्रांनो, अशा पद्धतीचं आपण प्राचार्यासोबत माहिती घेतलेली आहे. काही जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत, जिल्हा परिषदेमध्ये जे कार्य करतायत, जे अधिकारी वर्ग आहेत, त्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगणं आहे की अशा पद्धतीच्या ज्या शाळा आहेत, विविध उपक्रम या ठिकाणी जे राबवत आहेत आणि विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतायत, त्यांना भौतिक सुविधा देणं फार गरजेचं आहे, असं त्यांच्या सरांच्या बोलण्यातून दिसून आलेलं आहे. विविध ज्या सुविधा आहेत, सर्व सुविधा मिळत नसतात, परंतु लोकवर्गणीच्या माध्यमातून, स्वतःच्या पगाराच्या सुद्धा माध्यमातून आम्ही या ठिकाणी बऱ्याचशा शाळेमध्ये जातोय. शिक्षक सुद्धा या ठिकाणी स्वतःच्या पगारामधून या ठिकाणी विद्यार्थ्यांना कुठेतरी फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करतो. तो का? प्रांजळ मनाने. कुठेतरी त्यांचा हेतू असतो की आपला विद्यार्थी या ठिकाणी देश पातळीवर या ठिकाणी चमकला गेला पाहिजे, कुठे जाऊन आपल्या हातून सत्कर्म या ठिकाणी घडावं, हाच प्रयत्न या ठिकाणी गुरुजन वर्गांचा राहिलेला आहे. सखोल सरांसोबत आपण चर्चा केलेली आहे. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.